उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी शहरावर शोककळा पसरली आहे. तर या संपूर्ण घटनेमुळे तालुक्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात असून पाथर्डीकरांच्या भावना तीव्र दुःखाने भारावून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर समस्त पाथर्डीकर नागरिक, व्यापारी बांधव, सामाजिक संघटना आणि विविध घटकांच्या एकमताने शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर या आवाहनास नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसादही दिला. शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि बाजारपेठा, खाजगी आस्थापना पूर्णतः बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोणताही आग्रह किंवा दबाव नसताना नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे पाथर्डी शहरामध्ये 100% बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच शहरामधील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा शांत आणि ओस पडलेल्या दिसून आल्या. नेहमी गजबजलेलं पाथर्डी शहर आज शोकमग्न शांततेमध्ये बुडालं होतं. ठिकठिकाणी नागरिकांनी एकत्र येत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये व सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पाथर्डी शहरामधील वातावरण पूर्णतः गंभीर आणि भावूक बनलं असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया स्पष्टपणे जाणवत होती. अजित पवार यांचे नेतृत्व, कार्यशैली आणि जनतेशी असलेले नाळ यांचा उल्लेख करत नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. या दुर्दैवी घटनेमुळे पाथर्डी शहरासह संपूर्ण परिसर शोकसागरामध्ये बुडाल्याचं चित्र आज पाहावयास मिळालं. एस नाइन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी.